नमस्कार मित्रांनो, सध्या माझा लाडका भाऊ आणि माझी लाडकी बहीण जी काही योजना सध्या महायुती सरकारने सध्या म्हणजे अंमलात आणल्या आहे किंवा त्याची घोषणा केली आहे, त्याचे सर्वात आधी म्हणजे ह्या महायुती सरकारचं अभिनंदन. कारण चांगल्या प्रकारे म्हणजे ही योजनेचं म्हणजे कौतुक करण्यासारखी योजना आहे मित्रांनो. पण मनामध्ये अजून म्हणजे खूप प्रश्न मित्रांनो निर्माण होतात. ते असे आहे की ज्यावेळेस आता सध्या फॉर्म भरण्याची किंवा अर्ज करण्याची जी दोन ज्या काही योजना सध्या चालू केल्या आहेत सरकारने, त्याची सध्या अर्ज करण्यासाठी चालू आहे मित्रांनो. पण नक्की कितपत प्रमाणात हे काही ह्या योजनेच्या अंमलबजावणी होते ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो मित्रांनो की जी काही जर सरकार जर सध्या महायुती सरकार आहे, महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे, पण नंतर जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि जर सरकार बदललं किंवा जे काही महायुतीची सत्ता आहे ती जर सत्ता गेली, तर खरंच ह्या ज्या काही योजना आहेत जे सध्या महायुती सरकारने चालू केल्या आहेत त्या खरंच त्या राहतील का किंवा बंद केल्या जातील का, हे सुद्धा प्रश्न आहेत मित्रांनो. आणि तिसरा प्रश्न असा मित्रांनो, जे काही ह्या योजना अशा प्रकारच्या चालू केल्या आहेत किंवा ह्या ज्या काही योजना चालू केल्या मित्रांनो, ह्याने जे काय आपला जे काय तरुण वर्ग आहे तो म्हणजे आळशी होणार नाही का, किंवा जे काय आपलं सरकार बाबा घरी बसल्यावर सुद्धा म्हणजे पैसे देतं, तर ते सुद्धा प्रश्न आहेत मित्रांनो. तर आळशी होईल का, हे सुद्धा प्रश्न आहेत मित्रांनो. आणि दुसरं मित्रांनो, हे कुठपर्यंत पैसे म्हणजे सरकार म्हणजे देणार आहे त्याची सध्या अजून शाश्वत नाही मित्रांनो. कारण कसं आहे, सध्या जर अशा काही योजना जर चालू केल्या किंवा अशा सुरू ठेवल्या तर आपल्या जी काय महाराष्ट्राची जी काही आर्थिक तिजोरी आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात भार पडणार आहे मित्रांनो. आणि तो भार कोणाला सध्या नंतर आपल्याच भारावर लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रश्न आहेत मित्रांनो. तर कसं आहे, ह्या जी काही योजना चालू केल्या एक प्रकारे म्हणजे म्हणजे कसं आहे, महिलांची किंवा जे काय आपले बेरोजगार जे काय तरुण वर्ग आहे त्यांची एक प्रकारच्या म्हणजे तात्पुरत्या काळासाठी गरज भागू शकतो, किंवा ह्या जे काही योजनेच्या थ्रू जे काही डायरेक्ट म्हणजे पैसे भेटणार आहेत खात्याला, म्हणजे महिन्याला महिन्याला 1,500 रुपये. आणि जे काही माझा लाडका भाऊ आहे त्याला म्हणजे कसं टप्प्यानुसार म्हणजे कसं आहे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे वेगवेगळे रक्कम भेटणार आहे. पण ती कुठपर्यंत भेटणार आहे मित्रांनो, किंवा जे काही एक तात्पुरत्या कालावधीसाठी एक आधार म्हणून ठीक आहे. पण मित्रांनो, खरंच हे जे काही योजना सुरू केल्या आहे मित्रांनो, ती खरंच तुम्हाला काय वाटतं, ही योजना ज्या काय सुरू केल्या आहेत त्या खरंच आपल्या म्हणजे तरुण वर्गाला किंवा ज्या काय महिला आहेत राज्यातल्या त्यांना खरंच म्हणजे एक आर्थिक आधार देईल का, हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. कारण कसं आहे, ही जी काही सध्या योजनाची सध्या म्हणजे काही गडबडीने सध्या जी काही अंमलबजावणी चालू आहे किंवा जी काही सुरुवात किंवा घोषणा चालू मित्रांनो, ह्या सध्या येणाऱ्या जे काही आपले विधानसभेच्या जे काही निवडणूक आहेत त्याच्या तोंडावर जे काही महायुती सरकार आहे ते सध्या असल्या म्हणजे योजनेची घोषणा करत आहे मित्रांनो. तर येणाऱ्या काळात बघू आपण कशा प्रकारची अंमलबजावणी होती मित्रांनो, किंवा कशा म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी सध्या चालू केली का किंवा परमनंट किंवा चालू केल्यात हे आपल्या येणाऱ्या काळामध्येच कळलं मित्रांनो. कारण कसं आहे, येणाऱ्या आपल्या 2-3 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक आहे मित्रांनो. जर सरकार हे जर राहिलं तर योजना सुद्धा राहील किंवा नाही ह्याची गॅरंटी नाही, आणि जर सरकार जर बदललं तर त्याची सुद्धा गॅरंटी नाही मित्रांनो. तर असं मित्रांनो, तर असा एक छोटासा आपला व्हिडिओ होता. धन्यवाद.